नमस्कार वाणगावकरांनो, मी अमोल गर्जे पालघर जिल्ह्यातील वाणगावच्या रेल्वेच्या ब्रिजवरती उभा आहे मित्रांनो। विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्ही हे जे बघताय या वाणगावच्या ब्रिजवरती ठिकठिकाणी लाईटीचे खांब लावण्यासाठी हे सोडून दिलेले होते, पण मला सूत्रांकडून अशी माहिती मिळालेली आहे की 7 ते 8 महिने झाले या ब्रिजचं काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी हा ब्रिज मोकळा करण्यात आला होता। पण विशेष म्हणजे या ठिकाणी आतापर्यंत लाईटीचे काम हे पूर्णपणे करण्यात आले नाही। आणि या ठिकाणी तुम्हाला थर्माकोल दाखवतो मित्रांनो, हे बघा, हे बघा, हे थर्माकोल आहे। आता हे थर्माकोल याच्यात का वापरलेलं ते मला माहित नाही। हे बघा, या ठिकाणी हे पूर्णपणे थर्माकोल आहे। हे बघा, हे क्रॅक बघताय तुम्ही, हे क्रॅक बघा। करोडोचा निधी खर्च करून या ठिकाणी वाणगाव रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये हा ब्रिज बनवण्यात आला होता या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्यासाठी। पण या ठिकाणी ठिकठिकाणी बोगसपणे काम केलेले आहेत। या ब्रिजच्या खाली पण रस्त्यावरती पूर्णपणे क्रॅक पडलेले आहेत, तरी सुद्धा या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांचं हे काम होतं त्यांचं आहे याच्याकडे दुर्लक्ष। पूर्णपणे या ठिकाणी रात्रीच्या अंधारामध्ये काळोख पसरलेला असतो, तरी सुद्धा या ठिकाणी कोणाचंच लक्ष नाही प्रशासनाचं। तातडीने या ठिकाणी हे जे इलेक्ट्रिसिटीचे खांब उभा करण्यासाठी हे जे मोकळे सोडले होते, या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा खांब हा नव्याने लावून देण्यात यावा। टेंडरमध्ये तशी तरतूद असेल म्हणूनच या ठिकाणी हे पूर्णपणे सोडलेलं आहे। तुम्ही कसली वाट बघता? या ठिकाणी कितीतरी चोऱ्या होतात रात्री, अंधार असल्यामुळे मोठमोठे अपघातही या ब्रिजवरती झालेले आहेत, तरी सुद्धा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ते वाढते अपघात हे वाढत आहेत। या ठिकाणी तरतूद होती इस्टिमेटमध्ये की लाईटी लावण्यात याव्या, तरी आपण लावल्या नाहीत। माझी विनंती आहे पालघर जिल्ह्याच्या प्रशासनाला व ज्याही कुठल्या डिपार्टमेंटने हा ब्रिज बांधलेला त्यांना की तातडीने या ठिकाणी आपण लवकरात लवकर लाईटीचे खांब उभार करून या ठिकाणी पूर्ण ब्रिजचा जो परिसर आहे हा प्रकाशमय करावा। धन्यवाद।